Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 10.2 of chapter number 10, division of polynomials from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 66 वर प्रॅक्टिस सेट 10.2 दिलेला आहे. यामध्ये 1 क्वेश्चन आहे आणि या 1 क्वेश्चन मध्ये टोटल 7 सब क्वेश्चन्स आपल्याला विचारलेले आहेत. यातील फर्स्ट 3 सब क्वेश्चन्स आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते अभ्यासलेले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिमेनिंग क्वेश्चन्स सॉल्व्ह करणार आहोत. सो चला तर मग लगेचच फोर्थ सब क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. काय दिलेलं आहे? 2m क्यूब प्लस m स्क्वेअर प्लस m प्लस 9 डिवायडेड बाय 2m मायनस 1. डिव्हिजन करण्यासाठी आपण काय करतो तर अशा प्रकारे हे पहा ड्रॉ करून घेत असतो. इथे आतमध्ये डिव्हिडंड राईट करतो. सो डिव्हिडंड काय आहे हे पहा, हा आहे डिव्हिडंड आणि 2m मायनस 1 आहे डिवायझर. चला तर मग इथे आतमध्ये डिव्हिडंड राईट करूयात आणि इकडे या ठिकाणी डिवायझर. ओके, आता नेक्स्ट स्टेप आपल्याला काय करायची असते तर हे पहा, इथे जो आपला डिवायझर आहे तो कसा आहे, बायनॉमियल आहे, हो की नाही, 2 टर्म्स आहेत. मग आपल्याला आता हा जो डिव्हिडंड आहे त्यातील फर्स्ट टर्म काय आहे 2m क्यूब, बरोबर. मग असा कोणता नंबर येणार की ज्याने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्या डिवायझरला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला 2m क्यूब मिळेल ते फाइंड आउट करायचं आहे. हे पहा, एक्सप्लेनेशन आपण इथे राईट करूयात म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. आपला डिवायझर काय आहे 2m मायनस 1. हे पहा, अशा प्रकारे मी इथे राईट केलेलं आहे. फरक काहीच पडणार नाहीये असं राईट केल्यामुळे, समजायला आपल्याला उलट सोपंच जाणार आहे. हे पहा, 2m मायनस 1 असं राईट करण्याऐवजी मी असं उभ्या पद्धतीने राईट केलेलं आहे 2m मायनस 1. आता आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे की 2m ला कशाने मल्टिप्लाय केल्यावर, लक्षात घ्या, 2m ला कशाने मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला प्रोडक्ट 2m क्यूब मिळेल. हे पहा, सगळ्यात आधी नंबर्सचा विचार करा. इथे 2 आहे, प्रोडक्ट मध्ये सुद्धा 2 आहे, म्हटल्यावर इथे टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये कारण ऑलरेडी प्रोडक्ट मध्ये आपल्याकडे 2 आहे. आता व्हेरिएबल पहा, इथे m आहे, प्रोडक्ट मध्ये काय आहे m क्यूब. m ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला m क्यूब मिळेल. m ला जर आपण m स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला m क्यूब मिळणार, बरोबर. हे पहा, इथे m चा इंडेक्स आहे 1, काहीच नाही म्हणजे 1 आहे, आणि इथे m चा इंडेक्स आपण काय घेतलेला आहे 2, बरोबर. मग इथला 1 आणि हा 2 किती झाले 3. सो इथे प्रोडक्ट आपल्याला काय मिळालं 2m क्यूब, बरोबर. सो 2m ला m स्क्वेअरने मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला मिळतं 2m क्यूब. आता हे पहा, आपला डिवायझर फक्त 2m आहे का, नाही, आपला डिवायझर काय आहे 2m मायनस 1. मग जर 2m ला आपण m स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं, हे पहा m स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं तर मायनस 1 ला सुद्धा m स्क्वेअरने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागणार. सो मायनस 1 इंटू m स्क्वेअर काय येणार, इथे मायनसचं साईन आहे, इथे प्लस, मायनस इंटू प्लस काय होतं मायनस, सो मायनसचं साईन, आणि 1 इंटू m स्क्वेअर ओनली. चला तर मग इथे कोशंट मध्ये आपण राईट करूयात आता m स्क्वेअर, आणि इथे काय राईट करणार आपण तर जे आपण इथे सॉल्व्ह केलेले आहे ते टर्म बाय टर्म. सो 2m क्यूब, हे पहा इथे येणार 2m क्यूब. कोशंट आपण काय राईट केलेला आहे m स्क्वेअर. m स्क्वेअरने 2m ला मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला मिळतं 2m क्यूब. आता m स्क्वेअरने मायनस 1 ला मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला काय मिळतं तर इथे आपण सॉल्व्ह केलेलं आहे मायनस m स्क्वेअर, राईट करूया तिथे मायनस m स्क्वेअर. आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय करतो तर साइन्स चेंज करतो. इथे 2m क्यूबचं साइन आहे प्लस, काहीच नाही म्हणजे प्लस, मग त्याला करायचं मायनस. इथे m स्क्वेअरचं साइन आहे मायनस, मग मायनसला काय करायचं प्लस करायचं आणि सॉल्व्ह करायचं. सो इथे काय येणार 0, आणि इथे m स्क्वेअर. आता इथे मायनसचं साइन घेणार की प्लसचं साइन घेणार, मायनसला आपण चेंज केलेलं आहे प्लस मध्ये, मग जे आधीचं मायनस साइन आहे त्याला विसरून जायचं, त्याच्याकडे लक्षच द्यायचं नाही, जे नवीन साइन दिलेलं आहे तेच ऑब्झर्व करायचं आहे. सो m स्क्वेअर प्लस m स्क्वेअर किती m स्क्वेअर झाले 2m स्क्वेअर झाले. मग इथे राईट करूयात आपण 2m स्क्वेअर. साइन कोणतं देणार तर प्लस साइन देणार, कारण मायनस साइनचा विचारच आता आपल्याला करायचा नाहीये, विसरून जायचंय. सो प्लस साइन. आता m आपण खाली घेऊयात, m खाली घेतला. आता काय विचार करायचा आपल्याला की
डिवायझरला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 2m² मिळणार आहे. सो चला इथे राईट करून घेऊयात आपला डिवायझर. ओके, आता 2m ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 2m² मिळेल. बघा बरं, आता इथे 2 आहे, प्रोडक्ट मध्ये सुद्धा 2 आहे, म्हणजे त्याचा विचार करायचा नाहीये. इथे व्हेरिएबल आहे m आणि आपल्याला प्रोडक्ट मध्ये हवे आहे m². सो m ला जर आपण m नेच मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळणार आहे 2m². आता इथे 1 नाही राईट केला तरीही चालतो किंवा केला तरीही काही प्रॉब्लेम नाही. हे पहा, 2 into 1 किती होणार 2. सो इथे 1 राईट करा अगर नका करू, काहीच प्रॉब्लेम नाहीये. आता इथे जर आपण 2m ला मल्टिप्लाय केलंय m ने और 1m ने, तर खाली जो डिवायझर आहे सेकंड टर्म, डिवायझरचा सेकंड टर्म, त्याला सुद्धा आपल्याला m ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. सो मल्टिप्लाय केल्यानंतर हे पहा, हे मायनस इंटू प्लस, काय मायनस साइन, आणि 1 इंटू 1m काय येणार आहे 1m ओनली. चला मग आता इथे आपण कोशंट मध्ये राईट करूयात प्लस m और प्लस 1m. आता प्लसचं साइन का बरं इथे आपण राईट करणार, कारण हे पहा इथे काय साइन आहे, कोणतंच नाही, म्हणजे प्लस आहे, म्हणून कोशंट मध्ये आपण राईट करणार प्लस m और यू कॅन राईट 1m ऑल्सो. आता इथे m ने 2m ला मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला काय मिळालं होतं 2m². राईट करूया तिथे 2m². आता m ने -1 ला मल्टिप्लाय केल्यावर काय आन्सर मिळणार, तर -1m. ओके, चला पुढे काय करतो आपण, तर साइन्स चेंज करतो. चला इथे प्लस आहे त्याला मायनस करा, मायनसला प्लस करा आणि सॉल्व्ह करून घ्या. इथे काय येणार 2m² - 2m² 0, आणि इथे काय येणार 1m प्लस 1m. आता हे जे मायनसचं साइन आहे विसरून जायचं आहे. सो 1m प्लस 1m किती येणार 2m. राईट करूया तिथे. आणि आता हा जो 9 आहे प्लस 9 त्याला घेऊयात खाली. ओके, आता पुढे काय करायचं आपल्याला, तर हे पहा डिवायझर आपला काय आहे 2m - 1. ओके नाही 2m - 1. आता 2m ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 2m मिळणार आहे, हा काही प्रश्न आहे का. 2m ला जर आपण 1 नेच मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 2m मिळणार आहे, बरोबर. सो किती इझी आहे हे. आता जर आपण 2m ला 1 ने मल्टिप्लाय केलंय, म्हणजे डिवायझरच्या फर्स्ट टर्मला 1 ने मल्टिप्लाय केलेलं आहे, तर डिवायझरच्या सेकंड टर्मला म्हणजेच -1 ला सुद्धा 1 ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. सो -1 इंटू 1 काय येणार आहे, हे पहा मायनस, इथे मायनस आहे की नाही, मायनस इंटू प्लस काय येतं मायनस येतं, 2 घ्या, आणि 1 इंटू 1 1. चला मग इथे आपण राईट करूयात कोशंट. काय येणार कोशंट, तर हे पहा हा आपण 1 ने मल्टिप्लाय केलं की नाही डिवायझरला. सो इथे राईट करूयात कोशंट +1. आता +1 का राईट केलेला आहे, तर हे पहा +1 ने मल्टिप्लाय केलंय आपण, मायनसने नाही, म्हणून इथलं जे साइन आहे तेच कोशंट मध्ये राईट करायचं आहे. सो +1 ने 2m ला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला मिळतं 2m, बरोबर. आता +1 ने -1 ला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळालेलं आहे -1. राईट करूया तिथे -1. नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं आपल्याला, तर साइन्स चेंज करून घ्यायचे आहेत. 2m चं साइन प्लस त्याला केलं मायनस, -1 चं साइन मायनस त्याला केलं प्लस. ओके, आता पुढे काय करायचंय तर सॉल्व्ह करायचंय. 2m - 2m काय येणार 0, आणि आता इथे पहा +9 + 1 किती 10. ओके नाही, प्लस प्लस काय होतं ऍडिशन करावं लागतं. सो 9 + 1 10, आणि साइन कोणतं येणार मोठ्या नंबरचं जे की आहे प्लस. सो +10 इथे आलेलं आहे आपलं हे आन्सर. आता आपण पुढे आणखी याला डिवाइड करू शकतो का, पहा बरं. आता इथे 2m ची डिग्री काय आहे 1 आहे, आणि इथे याची डिग्री काय आहे 0 आहे, म्हणजे डिवायझर पेक्षा कमी आहे की नाही, म्हणजे याला अजून आपण आणखी डिवाइड करू शकत नाही. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे आन्सर. इथे फायनल आन्सर मध्ये राईट करूयात की कोशंट काय आलेला आहे आणि रिमाइंडर काय आलेला आहे. सो कोशंट आहे m² + m + 1, आणि कोशंट आहे 10. समजलं. चला आता नेक्स्ट पाहूयात 5th सब क्वेश्चन. आता इकडे व्यवस्थित लक्ष द्या. हा क्वेश्चन सॉल्व्ह करते वेळी काही गोष्टी समजून घेणे फार महत्वाचे आहे. अशा प्रकारचा क्वेश्चन एक्झाम मध्ये आल्यावर सॉल्व्ह करायला खूप इझी आहे, पण काही गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे.
प्रॅक्टिस सेट 10.1 मध्ये आपण अभ्यासलं होतं डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल. सांगा बरं मला, डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल म्हणजे काय? येस, व्हेरी गुड. दिलेल्या पॉलिनॉमियल मध्ये जो हायेस्ट इंडेक्स असतो त्याला आपण म्हणतो डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल. मग आता हा जो डिव्हिडंड आहे या क्वेश्चन मध्ये त्यातील डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल काय आहे? येस, डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल म्हणजे हायेस्ट इंडेक्स काय आहे? 4 आहे. बरोबर. मग त्यानंतर कोण काय आहे इंडेक्स? त्यानंतर आहे 3. म्हणजे आपल्याला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये जायचंय हा. इथे आधी काय आहे? 4, मग काय आहे? 3, मग काय आहे? 2, मग काय आहे? 1 आणि मग आहे इथे 0 इंडेक्स. बरोबर. मग जेव्हा अशा प्रकारचा क्वेश्चन आपल्याला दिला जातो तेव्हा काय करायचं असतं? तुम्हाला कळायला असेल आता, मी आधीच इंट्रोडक्शन दिलं. ओके नाही? काय करायचं आपल्याला? डिसेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करायचं आहे दिलेल्या पॉलिनॉमियलला आणि मग डिव्हिजन परफॉर्म करायचंय. चला तर मग डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आपण अरेंज करूयात आपल्या डिव्हिडंडला. सो हे पहा, हायेस्ट इंडेक्स काय आहे? 4. सो त्याला आधी राईट करायचं. ओके. त्यानंतर काय आहे? हा क्यूब आहे. सो प्लस एक्स क्यूब. त्यानंतर आहे -3x². राईट करून घेऊयात. त्यानंतर आहे 3x. नुसतं 3x का? नाही, प्लस 3x. काही साईन नाही म्हणजे प्लसचं साईन आहे. आणि आता त्यानंतर काय येणार? त्यानंतर येणार -12. हे पहा, एक्स पॉवर 4 झालं, त्यानंतर एक्स क्यूब झाला, त्यानंतर -3x² झालं, त्यानंतर 3x झालं, रिमेनिंग आहे -12. सो डिव्हिडंडला आपण व्यवस्थित अरेंज करून घेतलेलं आहे. आता डिवायझर पहा बरं. डिवायझरला सुद्धा आपल्याला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करायचं आहे. आता इथे पहा, 2 ची डिग्री काय आहे? 0 आहे. आता 2 ची डिग्री 0 कसं काय ते मी प्रॅक्टिस सेट 10.1 मध्ये व्यवस्थित तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर सगळ्यात आधी तेच काम करायचंय. प्रॅक्टिस सेट 10.1 समजून घ्यायचंय. बऱ्याच बेसिक थिंग्स मी त्यामध्ये तुम्हाला सांगितलेले आहेत. इथे 2 ची डिग्री काय आहे? 2 चा इंडेक्स काय आहे? 0 आहे आणि x चा इंडेक्स काय आहे? 2 आहे. सो सगळ्यात जास्त इंडेक्स म्हणजे ग्रेटेस्ट इंडेक्स काय आहे इथे? तर 2 आहे. सो आधी आपण राईट करणार x², त्यानंतर +2. ओके, अरेंज करून झालेला आहे. चला आता डिव्हिजन परफॉर्म करूया. सो डिव्हिजन परफॉर्म करण्यासाठी आपण अशा प्रकारे ड्रॉ करत असतो. आता डिव्हिडंड राईट करून घ्या. हे पहा, डिव्हिडंड आपला राईट करून झालेला आहे. डिवायझरच्या ठिकाणी राईट करायचं आहे आणि आता आपल्याला सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह करण्यासाठी आपण जरा नेक्स्ट पेज घेऊयात, कारण की एवढ्या जागेमध्ये आपलं डिव्हिजन मावणार नाही मे बी, म्हणून आपण हे पहा अशा प्रकारे थोडीशी जागा करून घेतलेली आहे. आता हे पहा, डिवायझर मधील फर्स्ट टर्म आहे x². डिव्हिडंड मधली फर्स्ट टर्म आहे x⁴. आता इथे पॉवर आहे 2 आणि इथे पॉवर आहे 4. बरोबर. सो आता ही जी फर्स्ट टर्म आहे त्याला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला डिव्हिडंड मधील फर्स्ट टर्म मिळणार आहे ते फाइंड आउट करायचं आहे. पहा, अशा प्रकारे आपण एक्सप्लेनेशन इथे राईट करूयात. सो डिवायझर ऍज इट इज राईट करूयात. फक्त इथे आडवा दिलेला आहे, इथे आपण अशा प्रकारे उभ्या पद्धतीने राईट करूयात. आता x² ला कशाने मल्टिप्लाय केलं की डिव्हिडंड मधील फर्स्ट टर्म म्हणजेच x⁴ आपल्याला मिळणार आहे. आता इथे पहा, इंडेक्स 2 आहे. बरोबर. मग x चा इंडेक्स 2 आपण घेतला आणि त्याने मल्टिप्लाय केलं की आपल्याला हे प्रोडक्ट मिळणार आहे. मग जर आता इथे डिवायझरच्या फर्स्ट टर्मला आपण x² ने मल्टिप्लाय केलंय तर सेकंड टर्मला सुद्धा x² ने मल्टिप्लाय करावं लागणार. सो 2 × x² काय येणार आहे? 2x². बरोबर. चला आता हा जो कोशंट आहे तो इथे कोशंटच्या जागी राईट करूयात. x² ने x² ला मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला मिळतं x⁴. x² ने +2 ला मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला मिळतं 2x². आता इथे थोडीशी गडबड होऊ शकते. काय गडबड होणार बघा बरं. हे पहा, इथे x⁴ आहे आणि इथे आपल्याला बरोबर x⁴ मिळालेला आहे. आता इथे पहा, x⁴ आहे आणि त्याच्या खाली 2x² राईट करून आपल्याला चालेल का? नाही चालणार, हो की नाही? इथे पॉवर आहे 3, इथे पॉवर आहे 2. मग या कंडिशन मध्ये काय करायचं आपल्याला? डिव्हिडंड मध्ये जिथे पॉवर 2 आहे त्याच्या खाली आपल्याला पॉवर 2 राईट करायचं. सो +2x कुठे राईट करणार आपण? इथे या ठिकाणी राईट करणार. इथे नाही, कारण इथे पॉवर 3 आहे म्हणून. चला आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला साइन्स चेंज करायचे आहेत. सो इथे प्लसचं होणार मायनस, इथे प्लसचं होणार मायनस.
चला x⁴ मधून x⁴ सबट्रॅक्ट केल्यानंतर 0. आणि आता याचं काय करायचं, प्लस x³ याला सोडून द्यायचं का असंच आणि पुढे जायचं का, नाही, ओके नाही, त्याला सुद्धा आपल्याला बरोबर घेऊन जायचंय. मग त्याला काय करणार आपण, राईट करणार, हे पहा इथे राईट करणार x³ आणि इथे हे पहा -3x² -2x². आता मायनस मायनस काय होतं, आपल्याला ऍडिशन करायचं असतं, हो की नाही, म्हणून इथे आपण ऍड केलं 2x² प्लस 2x² ला काय आन्सर आलं 5x². आणि साईन आपण इथे मायनस का दिलं, कारण जेव्हा कधी आपल्याला फायनल आन्सर राईट करायचं असतं तेव्हा आपण मोठ्या नंबरचा साईन देत असतो. इथे मोठा नंबर आहे 3x², ओके नाही, म्हणून इथे दिलं आपण मायनसचं साईन. ओके, आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय करायचंय, तर हे पहा असा क्वेश्चन इथे शोधायचा आहे आपल्याला की ज्याने मल्टिप्लाय केल्यानंतर, डिवायझरला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला x³ मिळेल. ओके, सो चला इथे आपण एक्सप्लेनेशन मध्ये राईट करूयात. x² ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला x³ मिळणार. x² ला जर आपण x ने मल्टिप्लाय केलं तर x³ मिळतं आपल्याला, ओके नाही. आता जर डिवायझरच्या फर्स्ट टर्मला x ने मल्टिप्लाय केलंय तर सेकंड टर्मला सुद्धा x नेच मल्टिप्लाय करावं लागणार. 2 × x काय येणार 2x. ओके, चला आता मग इथे कोशंट मध्ये आपण राईट करूयात प्लस x ने x² ला मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला काय मिळालंय x³ मिळालेलं आहे. x ने +2 ला मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला काय मिळालेलं आहे +2x मिळालेलं आहे. आता +2x इथे राईट करून नाही चालणार आपल्याला, कारण इथे पहा वरती पॉवर 2 आहे आणि इथे पॉवर 1 आहे, सो सेम पॉवर पाहिजे. मग इथे हे पहा इथे आहे की नाही 3x, इथे पॉवर 1 आहे, मग हा जो 2x आहे त्याला आपण राईट करणार इथे 3x च्या खाली आणि 3x ला घेणार खाली इकडे. ओके, चला आता पुढे काय करायचं आपल्याला, साइन्स चेंज करायचं. सो इथे प्लसचं केलं मायनस, इथे प्लसचं झालं मायनस. x³ - x³ काय होणार 0. आणि आता -2x² ला घेणार आपण खाली, त्याला असंच सोडून नाही द्यायचंय आपल्याला, त्याला पण बरोबर घेऊन जायचंय, जरी त्याला आपण इथे काही राईट केलं नसलं तरी, कारण इथे काहीच नाही म्हणजे 0 आहे की नाही, हो ना, म्हणून त्याला आपण इथे खाली घेतलेलं आहे. आता हे प्लस साईन, हे मायनस साईन, बरोबर चेंज केलेलं साईन ऑब्झर्व करायचं, आधीचं साईन नाही. सो प्लस मायनस मायनस होत असतं. सो 3x मधून 2x सबट्रॅक्ट केल्यानंतर ना रिमेनिंग 1x आणि साईन येणार प्लसचं का, कारण 3 हा मोठा नंबर आहे ना म्हणून. सो प्लस 1x. इथे तुम्ही नुसतं x राईट केलं तरीही चालणार आहे, काही हरकत नाही. आता हे पहा पुढे काय करणार आहोत आपण, आपल्याला असा क्वेश्चन फाइंड आउट करायचा आहे की ज्याने डिवायझरला मल्टिप्लाय केल्यानंतर, डिवायझरच्या फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला -5x² मिळेल. हे पहा डिवायझर इथे आपण राईट करून घेतला, डिवायझरची फर्स्ट टर्म आहे x². सो x² ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला -5x² मिळेल. हे पहा -5x² आपल्याला हवा आहे. सो कशाने मल्टिप्लाय करणार विचार करा जरा, पण त्याही आधी प्रोडक्ट मध्ये पहा मायनसचं साईन आहे. मग विचार करा की हे मायनसचं साईन प्रोडक्ट मध्ये आपल्याला कसं काय मिळणार बरं. इथे x² साईन आहे प्लस, मग जर प्रोडक्ट मध्ये आपल्याला मायनस साईन हवं आहे तर प्लस इंटू मायनस केलं तरच आपल्याला मायनस साईन प्रोडक्ट मध्ये मिळणार, म्हणून इथे आधी आपण मायनस साईन देऊन घेऊया. आता x², x हा व्हेरिएबल आहे, त्याचा कोइफिशियंट काहीच दिलेलं नाही म्हणजे 1 आहे, बरोबर. सो इथे 1 आहे, मग 1 ला कशाने मल्टिप्लाय केलं की 5 मिळेल आपल्याला, तर 5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर ना 5 मिळणार, हो की नाही. आणि आता इथे आहे x² आणि प्रोडक्ट मध्ये सुद्धा आहे x², मग काही करायची गरज आहे का, ऑलरेडी इथे x² आपल्याकडे आहे, काहीच करायची गरज नाही. मग x² ला -5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला मिळतं -5x². आलं लक्षात. आता जर इथे -5 ने मल्टिप्लाय केलेलं आहे तर सेकंड टर्मला सुद्धा -5 नेच मल्टिप्लाय करावं लागणार. सो सगळ्यात आधी कसं फाइंड आउट करायचं असतं आपल्याला, मल्टिप्लिकेशन कशाचं करायचं असतं तर सायन्सचं. सो इथे आहे प्लस आणि इथे आहे मायनस, प्लस इंटू मायनस काय होतं मायनस होत असतं. आता 2 × 5 किती 10. ओके, सो चला क्वोशंट मध्ये राईट करूयात -5. -5 ने
डिवायझरची फर्स्ट टर्म म्हणजेच एक्स स्क्वेअरला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळतं -5x². राईट करूया तिथे -5x². त्यानंतर ना -5 ने +2 ला मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळतं आपल्याला, हे पहा काय मिळतं -10 मिळतं ना. मग आता इथे -10 कुठे राईट करणार आपण, 1x च्या खाली राईट करणार का, नाही. का नाही, कारण हे पहा 1x चा इंडेक्स आहे 1 बरोबर, आणि -10 चा इंडेक्स काय आहे, -10 चा इंडेक्स आहे 0. मग मॅच करतायत का इंडेक्स, इथे 1 इथे 0 नाही मॅच करत, म्हणून इथे 1x च्या खाली -10 राईट करून आपल्याला चालणार नाही. आपल्याला कुठे राईट करावं लागणार, तर हे पहा आपला डिव्हिडंड पहा, इथे जो -12 आहे ना, -12 त्याच्या खाली आपल्याला राईट करावं लागणार, आणि -12 ला घेऊयात इथे बरोबर. आता चला साइन्स चेंज करूयात, मायनसचं होणार प्लस, मायनसचं होणार प्लस. आता इथे -5x² + 5x² किती 0, आणि हा जो 1x आहे त्याला इथे आपण खाली राईट करून घेऊयात. -12 + 10 मायनस प्लस मायनस होत असतं, सो 12 - 10 किती झाले 2, आणि साइन कोणतं लागणार, मोठ्या नंबरचं जे की आहे मायनस, सो -2 येणार इथे. आता हे पहा इथे इंडेक्स काय आहे, इथे इंडेक्स आहे 1 बरोबर, आणि जो डिवायझर आहे त्यामध्ये इंडेक्स काय आहे, इंडेक्स आहे 2 बरोबर. सो आता आपण डिवाइड करू शकतो का, डिवायझरचा इंडेक्स आहे मोठा आणि इथे या डिव्हिडंडचा इंडेक्स आहे छोटा. मग अशा वेळी आपण पुढे आणखी डिवाइड नाही करू शकत. जर इथे इंडेक्स 2, 3 किंवा 4 असता तर आपण डिवाइड करू शकलो असतो, पण आता इंडेक्स कमी आहे की नाही डिवायझर पेक्षा, मग इथेच आपलं डिव्हिजन स्टॉप झालेलं आहे. मग आता फायनल आन्सर मध्ये राईट करूया तिथे कोशंट आणि रिमाइंडर. कोशंट काय आहे, x² + x - 5, आणि रिमाइंडर काय आहे x - 2. आता इथे तुम्ही म्हणाल इथे तर आहे +1x - 2, आणि इथे तुम्ही रिमाइंडर मध्ये राईट केले फक्त x - 2. हो, कारण इथे हा जो 1 आहे तो नाही राईट केला तरीही चालतो, आणि हे जे प्लसचं साइन आहे ते नाही दिलं तरीही चालतं. जेव्हा कोणतंच साइन नसतं तेव्हा प्लस साइन असतं हे तुम्हाला माहित आहे, म्हणून इथे रिमाइंडर येणार x - 2. तर हे पहा अशा प्रकारे आपला हा क्वेश्चन नंबर 4 आणि 5 सॉल्व्ह करून झालेला आहे. व्हिडिओ खूप मोठा होतोय, म्हणून इतर जे रिमेनिंग क्वेश्चन्स आहेत क्वेश्चन नंबर 6 आणि 7 ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात.